सर्वांना नमस्कार। आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी मी बोलतोय। आपल्याला कल्पना आहे की 17 एप्रिल हा दिवस अशी अपेक्षा होती की देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतला एक महत्त्वाचा दिवस ठरेल, ज्याला वॉटरशेड मूवमेंट इन इंडियन हिस्ट्री म्हणू शकू अशा प्रकारचा दिवस असेल। कारण त्या दिवशी महिला आरक्षणाचं विधेयक हे मंजूर होणार होतं आणि सर्व लोक याला मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील होती। पण दुर्दैवाने काँग्रेस असेल, तृणमूल असेल, DMK असेल, उबाठा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं। मला अतिशय दुःख आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी ज्या वर्षी चाललेली आहे त्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम झालं आणि त्यामध्ये भाषणापुरतं महात्मा ज्योतिराव फुलेंची नावं घेणारी ही सर्व पक्ष पूर्णपणे एक्सपोज झालेली आहेत। सभागृहामध्ये 3 विधेयकं मांडण्यात आली होती। 134वं संविधान दुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश याकरता हे लागू करण्याचे विधेयक। खरं म्हणजे आपल्याला कल्पना असेल 1976ला जेव्हा देशामध्ये डिलिमिटेशन झालं त्यावेळी संविधान संशोधन करून आपण निर्णय घेतला की 1971ची लोकसंख्या फ्रीज ठेवून 2000 सालापर्यंत डिलिमिटेशन होणार नाही। आणि या संदर्भात 2002 साली जेव्हा डिलिमिटेशन कमिशन तयार झालं त्याही वेळी विशेषतः जे दक्षिणेतली राज्य आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये, महाराष्ट्र त्यातलं एक राज्य आहे की ज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल केला, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून 2002 साली माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पुन्हा त्याला 20 वर्षाची वाढ दिली आणि 71च्याच लोकसंख्येवर 2002 साली डिलिमिटेशन केल्यामुळे राज्याअंतर्गत डिलिमिटेशन झालं। देशाच्या एकूण जागा ज्या आहेत त्यात कुठलाही बदल झाला नाही। परंतु 2023 साली ज्यावेळी महिला आरक्षणाकरता संविधान संशोधन झालं त्यावेळी त्या संविधान संशोधनाच्या माध्यमातून सेन्सस आणि डिलिमिटेशन या दोन्ही पूर्ण करून त्या ठिकाणी हे विधेयक लागू करण्यात येईल असं संविधान संशोधन झालं।
याचा अर्थ परवा जी विधेयकं आली ती काही अचानक आलेली विधेयकं नाहीत. 2023च्या संविधान संशोधनाप्रमाणे ती विधेयकं त्या ठिकाणी आलीत. आता यात अंतर काय होतं? अंतर एवढंच होतं की त्यावेळी असं वाटत होतं की सेन्सस हे पूर्ण होऊन जाईल, परंतु कोविडमुळे सेन्सस हे 2027 पर्यंत पूर्ण होईल. आणि मागचा अनुभव पाहता 2002ला सुरू झालेली डिलिमिटेशनची ॲक्टिव्हिटी 2008 साली संपली. त्यामुळे 2027ला डिलिमिटेशनची ॲक्टिव्हिटी ही जर त्या ठिकाणी 27 म्हणजे ती 28ला सुरू होईल, कारण सगळी आकडेवारी फायनल होतपर्यंत 28 उजाडेल, तर ते 2029ला कधीच लागू होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच संसदेने जो निर्णय 2023ला घेतला होता त्या निर्णयाच्या अनुरूप या ठिकाणी डिलिमिटेशन करायचं आणि ते 2011च्या सेन्ससने करायचं, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029ला महिला आरक्षण विधेयक हे लागू होईल आणि पहिल्यांदा संसदेत महिला निवडून येतील, अशा पद्धतीनं शुद्ध भावनेने याची रचना करण्यात आली होती. दुसरं, संविधानाने जी जबाबदारी टाकली होती 1976 साली आणि 2002 साली, त्या दोन्हीप्रमाणे परिसीमन करणं गरजेचं होतं. 23 प्रमाणे परिसीमन गरजेचं होतं. आणि महत्त्वाचं की संख्या वाढ ही 2000 साली अपेक्षित होती, पण 2000 साली ती आपण 2022 नंतर नेली. आणि त्याचं कारण काय होतं? तर प्रत्येक वेळी दक्षिणेतली राज्य ही ऑब्जेक्शन घ्यायची की आम्ही पॉप्युलेशन कंट्रोल केला त्यामुळे आमच्यावर अन्याय होईल. आणि म्हणून त्याही संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा या डिलिमिटेशनमध्ये घेण्यात आला. आणि तो निर्णय असा घेण्यात आला की त्या राज्यांमध्येच जितक्या लोकसभेच्या आणि जितक्या विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यात 50% वाढ होईल. म्हणजे मग कुठल्याही राज्यावर अन्यायाचा विषय संपला. उलट दक्षिणेच्या राज्यांचा जर आपण विचार केला तर आता देशाच्या लोकसभेत दक्षिणेतनं 23.76% खासदार येतात. ते प्रमाण 23.87% झालं असतं. हे मार्जिनली वाढलं असतं, ते कमी झालं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे करणं का गरजेचं आहे? पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये आपण लोकांना त्यांचे प्रतिनिधी लोकसंख्येच्या आधारावर गट पाडून निवडून देतो. ज्यावेळी भारताच्या लोकसभेमध्ये 242 + 1 243 जागा, 542 + 1 543 जागा, ज्यावेळी 543 जागा भारताच्या संसदेत असतील असं 1971 मध्ये ठरलं, त्यावेळी भारताची लोकसंख्या होती 45 कोटी आणि आज भारताची लोकसंख्या आहे 140 कोटी. 3 पटींनी लोकसंख्या वाढल्यानंतर संसदेमध्ये जर रिप्रेझेंटेशन वाढवलं नाही तर संविधानाने लोकशाहीमध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टची जी तरतूद केलेली आहे तिच्याशी कुठेतरी प्रतारणा होईल. आणि म्हणून अतिशय विन विन फॉर्म्युला आपण काढला. सगळ्यांचं मत होतं जागा वाढल्या पाहिजेत, पण नॉर्थ साऊथ डिवाइड होईल. नॉर्थ साऊथ डिवाइड ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोदीजींनी अवॉइड केली. सगळ्यांना समान संधी दिली आणि लेवल प्लेइंग फील्डवर आणून अशा पद्धतीचा निर्णय हा मोदीजींनी घेतला होता. पण 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर
की आता NDAकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली आणि जर 2/3 मेजॉरिटीचा विचार केला तर 352 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे मेजॉरिटी मिळाली पण 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही आणि हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही. याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम असा आहे की लोकशाहीमध्ये महिलांच्या सहभागितेचा मृत्यू झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे विरोधी पक्ष आहेत की ज्यांनी या सर्व आमच्या नारी शक्तीचा मोठा अपमान केला आहे. विशेषतः जगातल्या अनेक लोकशाहीमध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची सहभागिता वाढते त्याचवेळी भारतामध्ये मात्र ती वाढू नये असा प्रयत्न करणं, विधानसभा आणि लोकसभांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण लागू करायचं आणि त्यांच्याकडे आरक्षण लागू करायची वेळ आली की पुरुषी मानसिकता, रिग्रेसिव्ह मानसिकता ही समोर आणत दरवेळी ते हाणून पाडायचं. यावेळेसही त्यांनी ते हाणून पाडलेलं आहे. यांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे, कसंही करून त्यांना विरोध करायचा आहे. आणि याचा दुसरा परिणाम काय झाला? केवळ महिला नाही तर ज्यावेळी या जागा वाढल्या असत्या त्यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागा देखील वाढल्या असत्या. त्याही जागा हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे आमच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जागा आणि प्लस अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांच्या जागा याच्यावर देखील एक मोठी कुऱ्हाड या लोकांनी घातलेली आहे. आपण विचार केला तर अगदी संसदेचा विचार केला तर आज आपल्या संसदेत 73 महिला आहेत, त्याच्याऐवजी 273 महिला या आपल्या संसदेमध्ये गेल्या असत्या. पण निश्चितपणे हे जे काही काम यांनी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि ही नेहमीच काँग्रेस तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे काही हे कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि आपण बघितलं असेल सरकारची तयारी किती होती. ते म्हणतात विरोधकांना सोबत घेतलं नाही. विरोधकांनी जेव्हा काही मुद्दे उपस्थित केले की हे मुद्दे या बिलामध्ये नाहीत, त्यांना वाटलं सरकार आडमुठी भूमिका घेईल. गृहमंत्री मोदयांनी सांगितलं मी 1 तासामध्ये ते अमेंडमेंट्स करून आणतो, तुम्ही पाठिंबा द्या. त्यानंतर मात्र त्यांची बोलती बंद झाली, कारण ते ठरवून आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी हे बिल मंजूर होऊ द्यायचं नाही आहे. आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षावर त्यांनी आरोप केला की तुम्ही काय केलं. मला सांगताना आनंद वाटतो, राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उमा भारती, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज, गुजरातमध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या भारतीय जनता पक्षाच्या काळात झालेल्या आहेत, त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्यामुळे आपण जर बघितलं तर त्यापूर्वी वर्षानुवर्ष या राज्यांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, पण एकाही महिलेला त्यांनी कधी मुख्यमंत्री बनवू दिलं नाही. म्हणून आज एक गोष्ट निश्चित आहे की हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे,
याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं, हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे, याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. आम्ही ठरवलं आहे की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला हे मान्यता देतील. आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ. त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत. उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे. आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू. सगळे पक्ष एकत्रितपणे आणि आपापल्या परीनं महिलांमध्ये जनजागृती करून महिला विरोधी चेहरा काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू आणि निश्चितपणे एक असा जनमताचा रेटा तयार होईल की मुकाट्याने या सर्वांना महिला आरक्षण विधेयकाला समर्थन द्यावं लागेल. त्या दृष्टीने आजपासनं आमचा निर्धार हा सुरू झालेला आहे आणि तो जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ते मंजूर झालं होतं. आताचा जो कायदा होता तो घटना दुरुस्तीचा होता. मग आता नेमका कुठला कायदा सरकारला करायचा आहे असा प्रश्न काँग्रेसकडनं करण्यात आलाय. मला असं वाटतं की यापेक्षा बाळबोध प्रश्न काही असू शकत नाही. कारण असं आहे की 2023ला जो आपण कायदा केला होता किंवा जे संविधान संशोधन केलं होतं त्याच्यामध्ये आपण जे सेन्सस धरलं होतं ते 2026चं सेन्सस धरलं होतं. म्हणजे 2021चं सेन्सस जे पुढे होऊ शकलं नाही ते सेन्सस जर 28मध्ये पूर्ण झालं तर 29ला लागू होऊ शकणार नाही. म्हणून 2011चं सेन्सस उपलब्ध आहे, त्याप्रमाणे जर आपण केलं तर आपलं 2029मध्ये लागू होऊ शकतं. त्यानंतर 10 वर्षांनी पुढच्या सेन्सस नंतर त्याच्यामध्ये सेन्ससच्या आकडेवारीप्रमाणे इंटरनल जी काही त्या त्या राज्यात ॲडजस्टमेंट आहे ती केली जाऊ शकते. त्याकरता जाणीवपूर्वक 10 वर्ष अशा पद्धतीनं महिलांचं आरक्षण थांबवणं योग्य नाही. म्हणून हे विधेयक आलं होतं. काँग्रेसला सगळं माहिती आहे. जर NDA जवळ 2/3 मेजॉरिटी असती तर हे विधेयक एकमताने झालं असतं. याला काँग्रेसने विरोध केला नसता, याला सपानी केला नसता, याला उबाठानी केला, कोणी याला विरोध केला नसता. त्यांना ही अपॉर्च्युनिटी दिसली पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधली. एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर जर त्यांनी विधेयक पाडलं असतं तरी आपण मान्य केलं असतं. पण महिला अधिकार या ठिकाणी थांबवण्याचं जे त्यांनी काम केलं आहे ते निषेधार्ह आहे. की 2011ची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या इंटरस्टेट जसं 2002 साली आपण केलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा 288 ठेवल्या, पण त्याच्यामध्ये जिथे लोकसंख्या वाढली आहे तिथल्या जागा वाढल्या. उदाहरणादाखल त्यावेळी विदर्भातली लोकसभेची एक जागा कमी झाली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ती जागा वाढली. अशा पद्धतीनं ते इंटरसे त्या ठिकाणी होतं. पण या जर 50% जागा वाढल्या असत्या तर समजा महाराष्ट्राचा विचार केला तर 13% SCच्या जागा,
तेव्हा वाढलेल्या जागात 13% अधिकचे SC निवडून आले असते, 9% 60% STच्या जागा, तेवढे जास्त STचे जे खासदार आहेत ते निवडून आले असते आणि त्यातल्या 30% परत वाढलेल्या याच्यात महिला निवडून आल्या असत्या. म्हणजे महिला आणि SC ST या दोघांवरही अन्याय केलेला. सर 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातली सर्व विधेयकं एकमताने संमत होताना आपण पाहिली. मात्र आता सर हे विधेयक संमत होण्यासाठी स्पेशल सेशन भरवलं होतं. विरोधकांचं मतवर परिवर्तन करण्यामध्ये आपण कमी पडलो की विरोधकांना या विधेयकाला विरोधच फक्त करायचा होता? कल्पना नव्हती का की आकड्यांची वारी आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मुद्दामून ही उठाठेव केली गेली 5 राज्यांचे इलेक्शन पाहून, असं एक विरोधकांचा सूर काल सगळ्या ज्या प्रतिक्रिया दिसत होत्या त्यात दिसत होत्या. असं आहे की आपण जर या विधेयकाचा प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांची मानसिकता नेहमी हीच राहिली आहे. अटलजींनी हे विधेयक 3 वेळा आणण्याचा प्रयत्न केला. या कुठल्याच पक्षांनी अटलजींना समर्थन दिलं नाही. अटलजीचं अल्पमताचं सरकार होतं. त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 2 वेळा विधेयक आलं. त्या दोन्ही वेळेस काँग्रेसला हे पारित करायचंच नव्हतं. त्यांनी राज्यसभेत पारित केलं, लोकसभेत आणलंच नाही. कारण त्यांना हे माहिती होतं की हे त्यांना लागू करायचं नाही आहे. आणि या सगळ्या पक्षांनी म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव या सगळ्या लोकांनी तर त्या काळात ओपनली याचा विरोध केला, म्हणजे थेट भाषणं करून याचा विरोध केला. त्यामुळे या सगळ्यांची ही मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून काँग्रेस पार्टी आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही नवल नाही त्यांनी हे केलं. आता का आणलं? 2023ला जेव्हा सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं आणि 23ला ते मंजूर झालं, याचा अर्थ काय आहे? सगळ्यांना मान्य आहे हाच अर्थ आहे. त्या अर्थाप्रमाणेच हे विधेयक आणलं होतं. त्यामुळे विश्वासात घेतलं नाही किंवा विरोधकांची भूमिका माहीत नव्हती का? अरे विरोधकांची भूमिका अशी बदलेल, विरोधक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकदम उलटी भूमिका घेतील. म्हणजे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही. म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतो आहे की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं, एवढंच आपण. आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे. आणि आता आम्हाला ते बोलत आहेत, त्यांनी आरसा बघितला पाहिजे. त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. सर प्रियंका गांधींचं म्हणणं त्या नवीन आहेत, त्यामुळे अजून त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नसेल. म्हणून पुन्हा सांगतो, कारण त्या 2023 नंतर आलेल्या आहेत. 2023ला आपण ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं त्यावेळी आणि 2002चं जे काही आपलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, या दोन्ही गोष्टींमुळे डिलिमिटेशन आणि सेन्सस या 2 गोष्टींशिवाय महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नाही. म्हणून डिलिमिटेशनची प्रोसेस सुरू करणं आणि सेन्सस न झालेलं असल्यामुळे 2011च्या सेन्ससनी ते डिलिमिटेशन करणं, या 2 गोष्टी केल्याशिवाय 2029मध्ये महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नव्हतं. हे कदाचित प्रियंकाजींना त्यांच्या लोकांनी समजावून सांगितलं नसेल म्हणून त्यांनी असा आरोप केला. दुसरं, या संपूर्ण विधेयकाशी OBC जनगणनेचा कुठलाही संबंध नाही.
ओबीसी जनगणना ठरलेली आहे. त्या संदर्भात जनगणना जी आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये घरं आणि इतर सगळ्या गोष्टींची जनगणना होते. त्यानंतर व्यक्तींची ज्यावेळेस जनगणना होते त्यावेळी अशा पद्धतीनं जातनिहाय जनगणना पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर, कारण याच्यापूर्वी सेन्ससमध्ये जातनिहाय जनगणना झालेली नाही, 2031 नंतर झालेली नाही. त्यामुळे ती पहिल्यांदा मोदी सरकारने मान्य केलेली. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.